टीव्ही देश दर्पण मध्ये आपलं स्वागत। मी तनुश्री। आता बघूया सविस्तर बातमी। पाण्यासाठी नागरिकांचा आक्रोश। इसासनी ग्रामपंचायतवर केले मडकाफोडो आंदोलन। दिनांक 19/6/2024 रोज बुधवारला स्वराज्य सेना, इंडिया आघाडी व युवक काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने इसासनी ग्रामपंचायतवर तीव्र आंदोलन करण्यात आले। हे आंदोलन जे आहे ते भीमनगर येथून त्यांनी मोर्चा काढला आणि हा मोर्चा पैदल इसासनी ग्रामपंचायतवर येऊन धडकला। जल जीवन योजनेअंतर्गत संत गतीने सुरू असलेले काम नळ योजनेचे काम त्वरित पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे, तसेच नागरिकांच्या विविध समस्या, बनलेल्या घरांना टॅक्स लावणे, इलेक्ट्रिक पोल लावणे, पक्के रस्ते व नाल्या बनविणे याकरता ह्या भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। स्वराज्य सेनेचे अध्यक्ष शशिकांत थोटे यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेला हा मोर्चा आंदोलनात ग्रामपंचायत सदस्य सिद्धार्थ बागडे, हिंगणा विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष फिरोज शेख, ग्रामपंचायतचे उपसरपंच राहुल कुलसंगे हे सुद्धा ह्या मोर्चामध्ये प्रामुख्याने उपस्थित होते। यावेळी प्रामुख्याने ग्रामपंचायत सदस्य उषा वाघमारे, मीनाताई चंद्रमणी मेश्राम, बबलू भाऊ बनोटे, ईश्वर वाघमारे, धनराज वासनिक, संतोष गेडाम, दिलीप रामटेके, गुणीराम बोपचे, दिवाकर कडू, संगशील गायकवाड, पंकज भगत, हंसराज भोंडे, अनिल सहारे, शांभव पाटमासे, शांभव येळणे, हनुमंता लष्कर, विनोद कुकडे, प्रकाश पिल्लारे, तानू चौधरी, अंकुश टेंबरे, धर्मेश येडे, रविकांत गौतम, शुभम मल्लिक, ओमप्रकाश रांगडाले, दुर्योधन राणा, शुभांगी गजभिये इत्यादि उपस्थित होते। उनका प्रतिनिधित्व करना उनका काम था, उनको आश्वासन देना उनका काम था। उनको बोलना था कि नहीं, हम तुम्हारी लड़ाई हम आगे बढ़ाएंगे, हम यहाँ पे लड़ेंगे तुम्हारे लिए। लेकिन उन्होंने ये नहीं बोला, उन्होंने ये बोला कि झोपड़पट्टी में क्यों बैठे। झोपड़पट्टी क्यों बोले? वो लोगों ने झोपड़पट्टी क्यों बोले? ये मुझे नहीं बोलना, ये मशीन में दिखा देना। ये मशीन में दिखा देना। विधानसभा आएंगी, जिला परिषद आएंगी, मैं और हमारी टीम तो हम जमीन पे रहते हैं। हम हमारा मैं मेरे बाद में पानी बांटता हूँ, लोगों ने देखे दुख में रहता। मैं ये लोगों के घर में पानी पीता, इन्हीं के घर में मैं शरबत पीता हूँ। मैं लोगों से झगड़े करता हूँ, एक ड्राम नहीं, मैं आधा ड्राम। सचिव साहब ने बताया कि हमने अभी हम प्रस्ताव लेते बोले, सिद्धार्थ भाऊ बागड़े अपने वहाँ के घटक नेता है, उपसरपंच साहब है, वहाँ पे ठहराव ले रहे हैं। लेकिन वो क्या है, वो काम करने के लिए जो जीत चाहिए वो जीत अभी अपने लोग चढ़ेंगे, तुम लोग आए हैं, इसके माध्यम से अपन अपनी लड़ाई लड़ेंगे। देखो एक दिन में कोई काम नहीं होने वाला है। हाँ, एक दिन की लड़ाई से कोई अपन जीतने वाले नहीं है। अपने को कंटिन्यू आना पड़ेगा, कंटिन्यू बात करना पड़ेगा, और ये सारी चीज़ों के लिए आपको तैयार रहना पड़ेगा, हमको भी तैयार रहना पड़ेगा। मागच्या 5-7 वर्षापासून या गावामध्ये जल जीवन मिशन अंतर्गत पाणीच्या टंकीचं काम सुरू आहे, पाणी नळ योजनेचं काम सुरू आहे। परंतु ते नळ योजनेचं काम एवढ्या कासव गतीने सुरू आहे की त्याच्याबद्दल सांगताना सुद्धा मला लाज येते। या आमच्या गोरगरीब महिला आपले काम धंदे सोडून पाण्यासाठी दिवसभर भटकत असतात। कुठेतरी टँकर येईन, मग पाणी भेटेल, 1 ड्राम 2 ड्राम, त्यासाठी वनवन भटकत असतात। ह्या सर्व त्रासातून मुक्तता मिळण्यासाठी म्हणून, मुक्तता मिळावी म्हणून आम्ही आज सर्व महिलांना घेऊन आणि सर्व गावातील नागरिकांना घेऊन इथे मोर्चा घेऊन आलो आहे। मुख्य आमची मागणी आहे या गावातील नळ योजना सुरू करण्यासाठी। तसेच या गावामध्ये अनेक जागी पोल नाहीत, अनेक जागी नाल्या नाहीत, अनेक जागी रस्ते नाही, अनेक समस्या आहे। नवीन घरांना टॅक्स नाही, बिचाऱ्या लोकांच्या शाळेत मुलांच्या शाळेसाठी टॅक्सची गरज पडते, टॅक्ससुद्धा लावलेलं नाही। या ग्रामपंचायतचे इथे डोळे उघडण्यासाठी म्हणून आम्ही इथे सर्व लोकांना घेऊन आलेलो आहे। ये अभी हमारी झांकी है, अभी बहुत सारा बाकी है।